राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत शिक्षक हक्क यात्रा व शिक्षक हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शिक्षक हक्क यात्रेला 26 फेब्रुवारी रोजी चंदगड येथून सुरुवात झाली असून आज ही यात्रा 28 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात दाखल झाली। सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ही शिक्षण हक्क परिषद पार पडली। या शिक्षण हक्क परिषदेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत हे देखील उपस्थित होते। काय सांगाल आज शिक्षण हक्क परिषद झालेली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, मुख्यमंत्री आहेत, अधिवेशन चालू आहे। काय नेमकं शाळांचा विषय आहे आणि तुमची भूमिका आता काय नेमकं ठरलं? आजच्या शिक्षण हक्क परिषदेने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची जी गच्छंती सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने, मराठी शाळा बंद करायचा जो एक सपाटा चालवलेला आहे आणि जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप हे महाराष्ट्र सरकार करते, त्याच्या विरोधात उभी राहिलेली शिक्षण हक्क परिषद अत्यंत महत्त्वाचे विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि त्यांना एक आमचं कर्तव्य म्हणून त्यांना समर्थन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे ह्याच शाहू फुले आंबेडकरांच्या मूळ विचारांना हरताळ फासायचा, शाळा बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायचं हे काम सध्या या महाराष्ट्रातलं सरकार करते। कालच विधानसभेमध्ये मराठी भाषा शिकलीच पाहिजे अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि दुर्दैवाने शिक्षण मंत्र्यांनी शेकडोच्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्याचं सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाला किंवा बंद होत असलेल्या शाळांना कुठेतरी नवी संजीवनी देण्याची आवश्यकता आहे। वाडी वस्त्यातील गोरगरीब मुलांना हक्काचं शिक्षण देण्याचं काम या सरकारने करण्याची जी आवश्यकता आहे त्याच्यापासून जे पळ काढतंय ते त्यांना काढता येणार नाही हे ठामपणे आज शिक्षण परिषदेमध्ये उपस्थितांनी सांगितलेलं आहे। खरं तर आता शिक्षण हक्क परिषद झाली, शाहू महाराज देखील उपस्थित होते। नेमके काय ठराव झाले आणि आता सरकारला तुमचं काय इशारा असणार? ठरावाचे एक चांगल्या पद्धतीचे ठराव या ठिकाणी झालेले आहेत। उदाहरणार्थ शिक्षक संच मान्यता असेल, शाळा समायोजन असेल, या संदर्भातले अधिक माहिती ते देतीलच, पण महत्त्वाचे ठराव या आजच्या शिक्षण हक्क परिषदेमध्ये झालेले आहेत। पण सातत्यानं शाळांचा प्रश्न निर्माण होतो। समायोजन प्रत्येक सरकारमध्ये हे संघर्ष शिक्षकांना, पालकांना दुर्दैवाने मागच्या 10 वर्षामध्ये खास करून जेवढं शिक्षक संच मान्यतेमध्ये गोंधळ केला गेला, शाळा समायोजनाचा मध्ये गोंधळ केला गेला, तेवढं यापूर्वी कधी केलं गेलं नव्हतं। सरकारला तुमचा नेमका काय इशारा असणार? अधिवेशन देखील चालू आहे। सरकारला इशारा दिलेलाच आहे की संच मान्यतेच्या नावाखाली आणि शाळा समायोजनाच्या नावाखाली तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या शाळा बंद करण्याचं पाप करू नका आणि जर करत असाल तर त्या विरोधात शिक्षण हक्क परिषदेत एक जबरदस्त चळवळ उभी केल्याशिवाय राहणार नाही।